जनावर संशय हेलो रिटर्न में रोक नहीं गाना लिख लेता हूँ Thank you.
सांगू आता संताची उपकार, काय सांगू आता संताची उपकार, काय सांगू आता संताची उपकार, सांगू आता संताची उपकार, निरंतर जागृती, निरंतर जागृती, निरंतर जागृती, काय जावे जावी जासी इनको हाथारी थोड़ा,
सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागृती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणी हित उपदेश करून सायास शिकवती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धनुवेचे चित्ती तैसे मदयती सांभाळीत काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा अनाद्यंबिका भगवती अनाद्यंबिका भगवती अनाद्यंबिका भगवती अनाद्यंबिका भगवती बोधपरडी घेऊन याती ओत ज्ञानाचा पाजळते उदो उदो भक्तनाचती गोंधळाली हो जगदंबे मूळ पीठ तो अंबे मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागृती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा थोडा अलीकडे आजी बोलणार नाही सर ना तुम्ही काय बोलतोय कोण मध्ये कृपया बोलू नका काय बोला ना बसा फक्त बोलू विठाला विठाला काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागृती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडलाय थोडासा आत आवाज दिला वारकरी संप्रदायाच्या कलशच खाणी विराजमान रिको कमी कर बोलतो वारकरी संप्रदायाच्या कलशच खाणी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधलं अतिशय महत्वाचं पोरांना शांत बसवा जर कोणतरी येतील जा कोणतरी एक शहाणा माणूस जातो मंदिरामध्ये जिला मुलं उड्या मारतात आता त्यांना कृपया मंदिराच्या खाली आणून समोर प्रकरणामध्ये बसायचं सांगा आणि आजूबाजूला जे ग्रामस्थ असलेत सर्वांना कीर्तन श्रवण करण्यासाठी सप्ताह कमिटीने भव्य दिव्य असा सभामंडप उभारलेला आहे. कृपया सर्वांना नम्रतेची हात जोडून सप्ताह कमिटीच्या वतीने विनंती, कृपया या ठिकाणी मंडपामध्ये भरपूर जागा आहे, कीर्तन श्रवण करावं असं सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज
आणि तुकाराम महाराजांच्या अभिनय गाथेमधला 4 चरणाचा 4 पिढ्याचा संत जीवनानं जगावरती कुठला उपकार केला त्या उपकाराची कृतज्ञता सांगणारा अभंग आहे. विठाला जगामध्ये अनंत जण उपकार करत असतात पण अनंत लोकांचे उपकार वाणीमध्ये शब्दामध्ये सांगता येतात. पण तुकाराम महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. या जगातल्या सगळ्यांचे उपकार तुम्हाला सांगता येतील, वर्णन करता येतील, बोलता येतील, मांडता येतील. पण संत जीवनाने जो उपकार तुमच्या माझ्यावरती केला तो सांगताच येत नाही असं तुकोबारांचं म्हणणं. का सांगता येत नाही असं काय उपकार संतांनी केला त्याचं वर्णन अभंगात आहे. आपण त्या चिंतन अल्पशा वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो एक अल्पसा परिवार आहे आपल्या या जामगाव नगरीमध्ये. गेल्या 22 वर्षापासून भगवती मळगंगा मातेच्या पावन मंदिराच्या समोर अखंड हनुमान सप्ताह सेवा या ठिकाणी चालू आहे. आणि या अखंड हनुमान सप्ताहातील आजची ही 4थ्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी जामगाव या कार्यक्रमाला सजवणारी, गजवणारी, मोठे बनवणारी, आपल्या जीवनातला अनमोल पैसा या कार्यक्रमासाठी खर्च करणारी आपण सगळी ग्रामस्थ मंडळी, खूप मोठी मंडळी आहे. जोग महाराजांचा शताब्दी महोत्सव आपण केलेला आहे. जामगाव प्रसिद्ध आहे, युट्यूबला कीर्तन आहे, ते महाराजांच्या संस्थेवरला आहे, तिथलं पण आहे. आणि असं भव्यदिव्य मळगंगेच्या मातेच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेलं गाव, वारकरी संप्रदायाच्या तत्वानं जगणारं गाव. आणि या पवित्र जामगाव नगरीला 22 वर्षापासून आपल्या गावकऱ्यांनी कष्टातून आपल्या जीवनातला अनमोल पैसा देऊन हा सप्ताह या ठिकाणी 22 वर्ष चालवलेला आहे. आणि या 22व्या वर्षातील ही 4थ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या संकल्पनेतून आमचे मित्र योगेश महाराज आपल्याच गावचे जामगावकर यांच्या संस्थेच्या कार्याला मी आलो होतो तेव्हाच ग्रामस्थांनी ठरवलं की साखरे महाराजांचं कीर्तन पुन्हा एकदा आपल्या गावाला झालं पाहिजे. आणि सगळ्या ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन मीटिंग बसल्यानंतर सगळ्यांनी फोनवर संपर्क करून योगेश महाराज आमचे मित्र आहेत, गुरुबंधू आहेत, संस्था आहे त्यांची, यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन समस्त निजन टाळकरी मंडळी यांच्या सगळ्यांच्या आग्रहाखातीर आज आपल्या जामगाव नगरीलाही 3ऱ्यांदा येण्याचा योग आहे. पहिल्यांदा शताब्दीमध्ये आलो होतो, भाविकाची आवडी देवा असा अभंग घेतला होता. पुन्हा काल्याला आलो होतो, गवळणी बांधली ती धारण अशी गळा असा अभंग घेतला होता. आणि आज पुन्हा येतो 3ऱ्या वेळेला आपल्या जामगाव नगरीमध्ये हे कीर्तन करण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये आहे. अतिशय सुंदरचं वातावरण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. महाराष्ट्रातील सगळी लोकप्रिय गळ्याची गायक मंडळी, प्रसिद्ध गायक असणारे आमच्या भागाचं वैभव, आमचे हरिभाऊ महाराज खूप गोड गातात, खूप छान आवाज येतो का, चांगलं गाणं तयारीचं आहे. आणि उत्तम गायक आमचे हरी महाराज, हरिभाऊ महाराज आम्ही त्यांना म्हणतो, आमच्यावर त्यांचं प्रेम आहे. महाराजांना माझं वंदन. दुसरे आमचे महादेव महाराज गायकवाड वाघमारे, महादेव महाराज वाघमारे, त्यांचाही आवाज गोड आहे, आळंदीला राहतात, खूप चांगला आवाज आहे. दोन्ही गायक एका होईल बळी अशी गोड आहे. पलीकडचे आपण उभे असणारी सगळी पंचकृषीतील गावातील भजनी मंडळी, तारकरी मंडळी, पारनेर तालुका, पंचकृषी भाडवणी जवळची जी गाव आहे त्या सगळ्या गावची तारकरी मंडळी, आमच्या योगेश महाराजांच्या संस्थेतील बालगोपाळ आदी करून तारकरी मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य अतिशय गोड आहेत. आमचे हरिभक्तपरायण विक्रम महाराज तयारीचं वाजवणं आहे, गोडवा आहे त्यांच्या हातामध्ये, त्यांनाही वंदन. आणि समोरून आमचे माझ्या गाडीमध्ये महाराज असतात, त्यांची मोठी योगेश महाराजांसारखी संस्था आहे. 50 विद्यार्थी महाराजांकडे पकडाचं शिक्षण घेतात. कॅप्टन जे मृदंगाचार्य आहेत त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे. असे आमचे आप्पासू महाराज, ते पण आज आपल्याला वाजवण्यासाठी आहेत, माझ्याबरोबर असतात, खूप गोड वाजवतात. दोनही वादक गोड आहेत, गायक गोड आहेत. योगेश महाराज कीर्तनाला आहेत. आमचे योगेश महाराजांच्या संस्थेतील आमचे मित्र, ज्यांच्या आजोबाच्या श्राद्धाचा कार्यक्रम मीच केला होता, ते आहेत. हार्मोनियम वादक अतिशय छान आहे, ते पण गोड वाजवतात. आपण बसलेली सगळी भाविक श्रोते, माता माऊल्या, या कार्यक्रमाला सजवणारी, गजवणारी, मोठी बनवणारी, शूटिंग वाले असतील, सगळ्यांना कोटी कोटी वंदन. आपल्या जीवनातला ज्यांनी या कार्यक्रमाला हातभार लावला त्या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. वेळ आपल्याकडे कमी आहे, 7:45 वाजले. 9 वाजायला 2 मिनिटं बाकी असताना कीर्तन संपेल. 9ला तुमच्या पंक्ती बसते. अजिबात 1 मिनिट सुद्धा मी तुमचा जास्त घेणार नाही. पण राहिलेल्या 6 तासाच्या 1.5 तासाच्या कालखंडामध्ये अतिशय गोड कीर्तन या अभंगाचं मी तुम्हाला देणार आहे. तुमच्या माझ्या कानापर्यंत जो आवाज येतो, सिस्टीम अतिशय छान आहे, चांगला आवाज दिलाय, प्रबळ बास, बिन विको चांगलं फिरवलंय त्यांनी, त्यांनाही माझं वंदन. भालदार चोपदार विनेकरी सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. आपल्या अभंगाला, आपल्या कीर्तनाला सुरुवात करतो. फक्त एक विनंती आहे,
येणाऱ्याला येऊ दे जा, बसणाऱ्याला बसू दे जा, मैत्रीण आली तर तिकडे पाहू नका, मित्र आला तर लगेच त्याला बोलू नका. जे बसलेत मंडपात तुमच्या कानापर्यंत आवाज येतो, विक्षेप काय करू नका, उठू नका. फक्त एक काम करा, सर्वांगाचे ताण करून 9 कधी वाजतो तुम्हाला कळणार नाही, इतकं गोड कीर्तन मी तुम्हाला सांगतो. सर्वांगाचे ताण करून ऐका. ज्येष्ठ मंडळी आहेत बरीचशी, परमार्थ कारणारी दगडाच्या काळामधून गायले अभंग. आपण सगळी ज्येष्ठ मंडळी, सगळ्यांना वंदन. माझ्यावरती प्रेम करणारी परिसरातून खातगाव असेल, टाकळी असेल, बरीचशी मंडळी फोनवरती माहिती पडल्यानंतर आलेली आहे, त्यांनाही कोटी कोटी वंदन. भाविक जण जी जमलेत त्या सगळ्यांना वंदन करतो. मळगंगा मातेच्या काळाला चरण स्पर्श करून आलो. भगवती मातेच्या चरणी आपल्या सगळ्यांचा साष्टांग प्रणिपात करतो आणि आपल्या अभंगाला, आपल्या कीर्तनाला सुरुवात करतो. सर्वांगाचे काम करून ऐका. संत जीवनानं जगावरती काय उपकार केले त्याचं वर्णन आजच्या अभंगात आहे. पण महाराज म्हणतात संत जीवनाने केलेले उपकार सांगता येत नाही. त्याचा अर्थ असा आहे, ज्या अर्थी संतांचे उपकार सांगता येत नाही त्या अर्थी कुणाचे तरी उपकार सांगता येत. ज्या अर्थी सांगताच येत नाही त्या अर्थी या जगात कुणाचा तरी उपकार सांगता येतो. तर त्याचे उपकार सांगण्याची पद्धत आहे बघा. परोपकाराय वहंती नद्या. एखादी गंगा वाहते तर ती गंगा कलिकारच्या वृक्षांचं पालन पोषण करते बघा. तुम्हाला मला प्यायला पाणी देते, कलिकारच्या वृक्षांचं पालन पोषण करते, आपली शेती सांभाळते, आपल्याला प्यायला पाणी देते. तसं गंगेचा स्वार्थ समुद्राला जाणार. तो काय म्हणे, गंगा सागर संगमी अवघा झाल्या उर्मी एकमय. गंगा कुठे जाते? समुद्राला. गंगा सागराला जाते. ऐका, पण जात असताना धूत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना तुमच्या माझ्या जीवनातलं पाप धुवून टाकते. कलिकारच्या वृक्षांचं पालन पोषण करते. का? पीडित पापताप पोखित तुरीचे पादप समुद्रात जायाप गंगेचे जैसे. माऊली म्हणतात कलिकारच्या वृक्षांचं पालन पोषण देखील करते, तुम्हाला मला प्यायला पाणी पण देते. ऐका, म्हणून ती का जन्माला आली तर तिचं कारण ती उपकारासाठी जन्माला. परोपकार आहे. गंगेचा जन्म कशासाठी? उपकारासाठी. चला 2 नंबर परोपकार आहे. वहंती गावा. या देशातल्या जेवढ्या म्हणून गायी आहेत त्या सगळ्या गायी तुम्हाला मला दूध देतात, शेण देतात आणि मेल्यानंतर कातड पण देतात. ऐका काय काय काय, जिवंतपणे दूध देते गाय, जिवंतपणे आपल्याला शेण देते आणि मेल्यानंतर कातड सुद्धा देते. काय उपकार आहे बघा. पण आपल्या देशातल्या लोकांनी जिवंतपणे गायीच्या अंगावर कातड. आपल्या देशातले लोक अवघड आहेत, तिला जिवंतपणे लटकवतात, जिवंतपणे अंगावरती उकळतं पाणी टाकतात. आजही फलटणला, परभणीला, नांदेडला मोठाले कत्तलखानेत आज आहेत. आज गाय दूध देते, आपल्याला शेण देते, मेल्यानंतर कातड सुद्धा देते. ती म्हणत नाही माझं कातड विकू नका, ती म्हणत नाही माझं कातड काढू नका, फक्त ती म्हणते मला मरू द्या, मला मरू द्या, मी मेल्यावर माझ्या अंगावर कातड काढा. मी विचारलं होतं एक जणाला, महाराज तुम्ही जिवंतपणे कातड काढताय ना गायीच्या अंगावर, त्याच्यापेक्षा तिला मरू द्या ना, तुम्हाला कातडच पाहिजे ना, मेल्यावर काढा. तर त्या कापणाऱ्याने मला सांगितलं, म्हटले महाराज तुम्हाला माहिती नाही, जिवंतपणे जर गायीच्या अंगाचं कातड काढलं तर जिवंतपणे त्या कातड्याला मांस लागून येत नाही, मांस लागून येत नाही. आणि त्या कातड्याला कोटी रुपयाचा भाव आहे परदेशात. आणि जर त्या कातड्याला मांस लागून आले तर त्याला लाख रुपयाचा भाव. कोटी कुठं लाख कुठं एवढा फरक पडतो बघा. म्हणून आम्ही जिवंतपणे गाय कापतो. त्या खाटकाचं वाईट वाटत नाही रे, आपले शेतकरी गाय देतात त्याचं वाईट वाटतं. मी खरं सांगू, शेतकऱ्यानं गाय आपल्या गोठ्यात मरू दिली पाहिजे. तिला खायला नाही ना, दुष्काळ पडला ना, मरू द्या तिला गोठ्यात. तिची माती शेतात करा, तिला थाटामाटात जाळा, पण तिला खाटकाच्या दारात देऊ नका. का? परोपकाराय दुहंती. तिने उपकार केला हो महाराज. गाय आपल्यावरती उपकार करते, दूध देते, आपल्याला शेण देते, मेल्यानंतर कातड देते. चला 1 नंबरचा उपकार गंगेचा आहे, तिने पाणी दिलं, तिने आपल्याला जीवन दिलं, तिने आपली शेती सांभाळली. 2 नंबर गायीने आपल्याला दूध दिलं, शेण दिलं. कळतंय ना, भाषा कळते ना माझी?
लक्षात येते ना? परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय द्वंती गावा. गाय जशी उपकारासाठी आहे, ऐका, जशी गंगा उपकारासाठी आहे, तसं हे तुमचं माझं जे जीवन आहे 3.5 हाताचं, हे पण उपकारासाठीच. दुसरं कारणच नाही देवाने आपल्याला जन्माला घालायचं. लक्षात ठेवा बरं माझं वाक्य. मनुष्य मृत्यू लोकात जन्माला आला, जामगाव असो, पारनेर तालुका असो, बीड जिल्हा असो, नगर जिल्हा असो, खानदेश असो, कोणत्याही भागातला माणूस मृत्यू लोकात जन्माला आला ना, तो फक्त परोपकाराय इदं शरीरम तुका मनी फार थोडा तरी परोपकार घेत चालव. आपल्या जवळच दिलं पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्या जवळच दिलं पाहिजे. तुम्हाला पकवाज वाजवता येतो आप्पा महाराजांना, विक्रम महाराजांना, त्यांनी या विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे, शिकवतात. हरिभाऊ महाराजांना गाता येते, त्यांनी विद्यार्थ्यांना सागमक शिकवलं पाहिजे. योगेश महाराजांना संस्कृत शिकवता येतं, कीर्तन तयार करता येतं, ते विद्यार्थ्यांना देतात. ऐक, तुमच्याजवळ भरपूर पैसे आहेत, आम्हाला नका देऊ, पण तुम्ही एखाद्या गरीब मुलीचं लग्न लावलं पाहिजे, एखाद्या मंदिराचं बांधकाम तुम्ही केलं पाहिजे. तुमच्याकडची वस्तू जास्त आहे ना, ती वाटत चाल. पुन्हा ध्यानात ठेवा काय म्हटलं, तुमच्याकडे जी वस्तू जास्त आहे ती जर वाटत चालाल तर ती डबल होते, आणि तुम्ही जर ती सांभाळून ठेवाल तर त्याचं विष बन. कोणतीही क्षेत्र घ्या, काही लोकांनी कुणाला पकवाज रेकॉर्डिंग करू दिला नाही, चाली म्हणू दिला नाही, कुणाला काही दिलंच नाही. गेले ते माणसं, त्यांचे फोटो सुद्धा नाहीत लोकांच्या घरात, मातीलाच गेले नाही. तो त्याचं विष बनलं, विष. अध्यात्म असू द्या, राजकारण असू, कोणतीही गोष्ट द्या. तो इतका पैसा काही न साठवून ठेवला होता. मोदी साहेबांनी नोटाबंदी केली त्या काळात, काही ना फेकून दिला पैसा, जाळून टाकला, विष झालं त्याच. का? तुम्ही कोणतीही गोष्ट साठवून ठेवली की त्याचं विष बनतं, आणि तुमच्याजवळ जे आहे ते दिलं की ते वाढतं. व्ययकृते वर्धते व नित्यम, शास्त्र सांगतं तुमच्या जवळच वाढत चालतं. म्हणून संतांनी दुकानच घातले बघा. घातला दुकान देती आली आस जाण, संत उदार 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 घातला दुकान. संतांनी त्याच्यासाठी दुकानच घातले. एका जनार्दनी मांडलेले दुकान गोड प्रमाण. संत उदार उदार भरले अनंत भांडार, तुका म्हणे पोटे देवे भरले मोहे रीती. वाटायलाच येत महाराज ते. म्हणून ज्ञानेश्वरी दिली, गाथा दिला, अमृतानुभव दिला, संजोग 65 दिली, संतांनी दिलं. लक्षात ठेवा, आपल्या जवळच देत जा, दिल्यामध्ये आनंद असतो. आपल्या गावचा एक शेतकरी पूर्वीच्या काळात पहाटे 5ला उठायचं. पूर्वीचा शेतकरी जामगावचा 5ला उठायचा, बरोबर. पूर्वीचा शेतकरी पहाटे उठायचा. आता शेतकरी 10ला उठायला का? मजा नाही राहिली. माझ्याकडे बघा,
पूर्वीचा शेतकरी पापच उठायचा, त्याला 4 वाजताच जागे झोपायचं लवकर, तो 8ला झोपायचं नाही, त्याला झोपायलाच 12 वाजायला लागले, त्यामुळे उठायला 9 वाजता. परिणाम बदलला, माणसाचा आहार बदलला, माणसाची झोप बदलली, माणसाचं व्यसन बदललं. पूर्वी तसं नसायचं. मला अजून आठवतं, माझ्या आजोबानं 7:30-8ला झोप घेतली पाहिजे. 8ला झोपून 4ला उठायचं, 4ला काय करायचं, आता राहिले नाही. असा एक शेतकरी आपल्या जामगावचा खांद्यावरती नांगर घेत होता. मे महिना संपत आला होता, जून महिना जवळ आला होता. माझ्याकडे बघा, मे महिना संपत आला होता आणि जून महिना जवळ आला होता. चटक्याचं ऊन पडायचं योगेश महाराज, चटक्याचं. आणि आता चटक्याच्या उन्हामध्ये शेती नांगरून घेण्याचं काम करावं लागतं. पाऊस आला म्हणजे त्याच्यामध्ये कांदा येतो, कपाशी येते, ऊस येतो, काय तुमच्याकडे निघते ते असं पीक त्याला लावायचं असतं. खांदेकरी शेतकरी ओरिजिनल होता, खांद्यावरती नांगर घ्यायचा, ट्रॅक्टरने नाही, खांद्यावरती नांगर घ्यायचा. सर्जा राजा नावाचे 2 बैल आहेत त्याला, फार गोड उदाहरणे लक्ष देऊ नये. सर्जा राजाच्या गळ्यामध्ये असे कासरा गुटायचा, खांद्यावरती नांगर घ्यायचा आणि सकाळी 6लाच तो शेताकडे निघायचा. कारण चटक्याचं ऊन दुपारून जास्त पडायचं, 12च्या पुढे अंगाला ऊन लागेल, माझं अंग भाजून निघेल, मला घाम येईल, म्हणून 12 वाजेपर्यंतच 2-3 एकर क्षेत्र नांगरून घ्यायचं. असा काळ त्यानं खांद्यावरती नांगर घेतला, सर्जा राजा नावाला हाक मारली, कासरा हातामध्ये घेतला, बैलगाडी झुपली, खांद्यावरती नांगर घेतला. बायको त्याची बिचारी कीर्तन ऐकली, जामगावची मळगंगेचे दर्शन घेणारी, वारी करणारी, कीर्तन ऐकणारी. तिला माहिती असायचं पती हाच परमेश्वर आहे, नवराच आपला देव आहे, म्हणून त्यानं खांद्यावर नांगर घेतला की लगेच गरम गरम ज्वारीची भाकरी करायची चुलीवर. हातावर हातावर नाही राहिली, चुलीवर नाही राहिला. अशी चुलीवरली गौरीची मस्त अशी ती भाकर थापायची, त्याला असं पापुडा आलेला असायचा माझ्याकडे बघा, पापुडा आलेली ती भाकर. त्या भाकरीवर एका बाजूला पिठल्याचा गोळा, त्याच्या शेजारी कोरडी टमाट्याची चटणी, त्या शेजारी कोरडी बटाट्याची भाजी, त्या शेजारी 2 अशा मिरच्या बरोबर मधून फाडलेल्या, त्याच्यामध्ये असा चटका देऊन तेल भरलेलं, त्या शेजारी असा ठेसून केलेला ठेसा. बरं वाटतंय ना? हे नुसतं ऐकायचंय, कोणाला पण नाही एवढेच. मी बदलू देत नाही, तुम्ही पुन्हा ऐक. खालच्या भाकरीवर अशी पापुडा आलेली भाकर, पिठल्याचा गोळा, कोरडी टमाट्याची चटणी, कोरडी बटाट्याची भाजी, 2 फाडलेल्या मिरच्या, तेल टोकून त्याच्यावर ठेसून केलेला ठेसा, ते शेजारी 2 अशी वांगी, त्या वांग्याला सोडून तयार केलेलं भरीत. तुमच्या आगमनात पाणी यायला असं ते वांग्यात. भगवानच्या दिवस झाले, चांगलं जेवण नाही जरा बाहेरची, त्यामुळे ते कोण असं ते वांग्याचं भरीत. त्याच्या शेजारी 2 अशा लोणच्याच्या थोडी वरतोड करून त्याचा थोडा रसा असा पातळ झालेला, आणि वरून छत्रीच्या आकाराची भाकर. माझ्याकडे बघा, अशी छत्रीच्या आकाराची भाकर त्या भाज्यावर मांडायची, पकत अशी फडक्याची गाठ बांधायची, आणि 2 भाकरीची उत्तम शिदोरी आपल्या नवऱ्यावर द्यायची. तिला त्या शिंगांगराला बांधायची. त्यानं आदळत शेताचा रस्ता खाली हायवे नसतो, असा आदळत गुरुदारण फार गोड आहे, तुम्ही त्याच्यातच जाल. फक्त माझ्याकडे बघा, असं आदळत बैलगाडीने गेला शेतात, आणि शेतात गेला की गेला आंब्याच्या झाडाला शिदोरी बांधून ठेवली, विहिरीवरून गार पाण्याचा माठ भरून आणला, सुरक्षित झाकून ठेवला, वरती कुत्र जाणार नाही, खाली माठ झाकून ठेवला, पाणी पिणार नाही, असं मस्त व्यवस्था करून ठेवली. आणि 7 वाजता आता तो शेतकरी जामगावचा शेतामध्ये कामाला लागला. 7, 8, 9, 10, 11 आणि 12 असे 4-4.5 तास झाले. 1 एकर, 1.5 एकर, 2 एकर क्षेत्र नांगरून झाले. आणि आता त्याच्या पोटामध्ये भूक लागली. बायकोनं दिलेली शिदोरी आठवली आणि त्याला ती बैल जोडी सोडली. जामगावचा होता. अगोदर बैलाला वैरण टाकली, बैलाला पाणी पाजलं, बैलाची पेटपूजा केली, आणि आता तो त्या आंब्याच्या झाडाकडे आला. बायकोनं दिलेली शिदोरी सोडली. आता 4-5 तास झाले होते. शिदोरी एवढी भारी झाली कारण खालच्या भाकरीनं पिठल्याचा सगळा रसा असा ओढून घेतला होता. वरच्या भाकरीनं लोणच्याचा सगळा रसा ओढून घेतला होता. आदळत आल्यामुळं बटाचं थोडस वांग्यामध्ये आलं होतं, वांग थोडस ठेशामध्ये गेलं होतं. महाराज नका कडे एवढं सांगू, आमची लाळच खरी गडे अशी मस्त झाली होती बघा भाकरी. जिरेवर मांडली की पाणी व्हावं, खाली वाटावी, इतकी मुलायम झाली होती. माझ्याकडे बघा, आता 2 भाकरीवर त्याचा अधिकार होता. तो नळगंगेचा भक्त होता. देवीचं स्मरण केलं, ज्ञानोबा तुकोबाचं स्मरण केलं, पाणी फिरवलं, आणि वारकरी असल्यामुळं सगळ्या संतांचं स्मरण करून भाकरीचा घास मोडला, भाजीमध्ये बुडवला. खायचाच मग त्याला एवढ्यात एक भिकारी त्याच्याकडे आला. भिकारीने हात जोडले, हो शेतकरी दादा, हो रामगावकर, राम 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 राम. त्याने घास खाली ठेवला. काय
म्हटले 6 तास झाले मी या शेतामध्ये तुम्हाला पाहतो, तुम्ही किती कष्ट करता हो, काय काम करता, कामागून झाला तुम्ही, आणि तुमच्या कष्टामुळे तुमच्या बायकोने तुम्हाला एवढी मोठी शिदोरी दिली, भाग्यवान आहे. काय झालं शेतकरी दादा, तुम्ही जसं 6 तासापासून उपवासी आहेत ना, तसा मी 6 दिवसापासून उपवासी आहे. माझ्या पोटामध्ये अन्नच नाही बघा. हो, एक काम कराल का, तुमच्या 2 भाकरीच्या शिदोरीतली 1 कोरा भाकरी, 1 थोडीशी मिरची आणि 1 तांब्याभर पाणी मला द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही. खूप भूक लागली हो, 6 दिवस झाले हो, माझ्या पोटात अन्न नाही हो. 1 कोरा द्या, हळदी पण नको मला, 1च कोरा द्या, थोडीशी मिरची द्या, 1 तांब्याभर पाणी द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही. ऐका ऐका, उदाहरण खूप गोड आहे. शेतकरी राजाने आपला घास खाली म्हणला, 1 कोरा भाकरी नाही दिली, अर्धी पण नाही दिली, 1 पण नाही दिली, 1.5 पण नाही दिली, 1.25 पण नाही दिली. मग शेतकरी जानगावचा होता ना, त्यानं सगळीची सगळी शिदोरी भिकाऱ्याला देऊन टाकली. भिकाऱ्याला 5-6 दिवसापासून भेटली नव्हती. त्यानं जेवायला सुरुवात केली. महाराज आता आधीच सांगितलं तुम्हाला किती टेस्टी होती. 5 दिवसात संपून गेली महाराज, तांब्याभर पाणी प्याला आणि 6 दिवसाचा उपवासी तो भिकारी तृप्त झाला. आणि आता तांब्याभर पाणी पिल्यावर भिकर दिला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा रडायला लागला. भिकारी भस बसा रडायला लागला. भिकारी काय रडत होता ऐका, भिकारी विचार करत होता, राव मी तर याला 1च कोरा मागितली होती, माझा अधिकार पण नव्हता, यांचाच अधिकार आहे, यांच्याच बायकोने दिलेली आहे, मी तर 1च कोरा मागितली. माझ्या पोटाकडे पाहून या शेतकरी राजानं मला सगळी शिदोरी दिली. मी असा देणारा पाहिला नाही, मी असा देणारा पाहिला नाही, मी असा देणारा पाहिला नाही. शेतकरी नाही, भिकारी रडत होता. आता भिकारी रडतो हे काय ऐकू, आता शेतकरी सुद्धा रडायला लागला. शेतकरी का रडायला लागला, शेतकरी याच्यासाठी रडायला लागला, आतापर्यंत एवढ्या दिवसात सकाळी भाकर खातो, दुपारी भाकर खातो, संध्याकाळी घरी गेल्यावर मी भाकर खाणारच आहे, पण आतापर्यंतच्या जिंदगीमध्ये मला भाकर खाण्यात कधी आनंदच मिळाला नाही. आज आनंद मिळाला. माझ्या जवळची भाकरी दुसऱ्याला देताना आणि दुसऱ्याला खाताना जो आनंद मला मिळाला तो आतापर्यंत मला कशातच मिळाला नाही. शेतकरी सुद्धा रडत होता. लक्षात ठेवा, तुम्ही खाताना तुम्हाला आनंद मिळणार नाही, तुमच्या जवळचं तुम्ही दुसऱ्याला देताना जो आनंद मिळेल ना तो जगात पुढंच मिळणार नाही. 750 वर्ष झाले, जोरात 750 वर्ष झाले बघा, तुमच्या घरामध्ये तुमच्या पंजोबाचा फोटो नाही, खापर पंजोबा नाही, धोतर पंजोबा नाही, निपर पंजोबा नाही, आपर पंजोबा नाही, तुमचा बाप नाही. अरे ज्याने जन्म दिला त्याचा फोटो तुमच्या घरात नाही, पण 750 वर्षापूर्वीचे ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो तुमच्या घरात लागलाय. का लावलाय? ज्ञानेश्वरी दिली, अमृत अनुभव दिलाय, चांगदेव 65 दिली, हरिपाठ दिलाय, तुकोबाईंनी गाथा दिलाय, शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलंय, भगतसिंहाने स्वातंत्र्य दिलंय. अरे जे लोक देत असतात ती माणसं मोठी होत असतात. पुन्हा ध्यानात ठेवा, दिलं पाहिजे. काही माणसं देत नाही हो, नाही देतात ना. माझं मत आहे, तुम्हाला काही देता नाही आलं ना तर निदान देणाऱ्याचं घर तरी दाखवायचं, निदान देणाऱ्याचं घर तरी दाखवायचं. ते महाभारतामध्ये दुर्योधन योगेश महाराज, तो दुर्योधन असा होता, कोणताही याचक भिकारी त्याच्या घरी आला ना तो अजिबात देत नाही. आम्ही देत नाही माणूस, आमच्याकडे देण्याची जातच नाही, मिळत नाही, इकडे यायचं नाही, अजिबात देत नसायचं. असे दुर्योधनाच्या पॅनलचे बरेच जिवंत देत नाहीत महाराज. लय रागीत होता महाराज, म्हणलं की पिढी उठत त्याची, महाराज मागायचं म्हटलं की उठत त्याचं, असे लय येत महाराज. ऐका, खूप येत. दुर्योधनाला इतका राग यायचा महाराज, मागायचं म्हटलं की त्याला राग यायचं, पण एक काम चांगलं करायचं, देत नव्हता. दुर्योधन कधीच कुणाला काही देत नव्हता. पण ऐका ना, देणाऱ्याचं घर दाखवायचं, ते तिकडे मिळत नाही, ते या बोटानं ते तिकडे ते धर्मराजाचं घर म्हणायचं, ते तिकडे कोपऱ्यामध्ये राहतात, ते रोडला हायवेला संस्था आहे योगेश महाराजांची, तिकडे करतील वजवण्याची व्यवस्था. आम्ही नाही असं पोट करायचं, जा तिकडे मिळेल, जा 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 तिकडे मिळेल, जा असं पोटाला दाखवायचं. भिकाऱ्याला काय, तू नाही देत तर भिकाऱ्याला 40 गाव, ते दुसऱ्या गाव जायचं, ते लगेच तिथं जायचं. धर्मराजा भिक्षा देवी, धर्मराजाची लागली द्यायची. गमत बघा, हा रोज याच्या गाला की बोट करायचं, तिकडं तिकडं तिकडं. योग काय झालं, हा दुर्योधन एकदा नागपा मला शिकारीसाठी अरण्यात गेला, मित्र बरोबर घेऊन गेला. मित्र शिकारीला, अरण्यात शिकारीला गेला, तर ज्या अरण्यात तो शिकारीला गेला ना
नेमका त्या अरण्याला एक वनवा लागला आणि त्या जाळा ते दुर्योधन अडकला बुवा. आता पुढे गेली पुढे जाळ असा जवळ आला ते 1 दिवस जाळ नाही दिसला, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, जाळाचे चटके बसायला लागले आणि 3 दिवसाचा मुक्काम याचा अरण्यात झाला आणि याला आता ताण लागली महाराज, याला भूक लागली, जोरात बोलायचा, हो खायला मिळेल का, हो कुणीतरी मला पाणी द्या, तहान लागली, कुणीतरी मला जेवण द्या, भूक लागली. विप्रवेशामध्ये भगवान आला बरोबर. देव म्हटलं का हो दुर्योधन महाराज, तहान लागली काय, म्हटले हो ना, भूक लागली काय, म्हटले हो ना, म्हटले कधी कुणाला दिलं का, म्हटले नाही ना, म्हटले मग महाराज असं करू नका हो, काहीतरी उपकार करावं माझ्यावर, काहीतरी द्या हो, 3 दिवस झाले हो पाणी नाही जेवण नाही, काय काय उदाहरण गोडे खूप शिकण्यासारखं. आणि मग देव त्याला म्हटलं दुर्योधना कधीच कुणाला काही दिलं नाही बरं करायचं, एक काम लई चांगलं केलं, रोज देणाऱ्याचं घर दाखवलं या बोटात येत नव्हता म्हटलं तू, पण तुझ्या तर्जनीनं ना रोज तिकडं मिळव तिकडं मिळव तिकडं मिळव तिकडं मिळव असं बोट करायचं ना. एक काम कर म्हटले, तुला ताण लागली ना, म्हटले हो, भूक लागली ना, म्हटले हो, एक काम कर म्हटले, ज्या बोटाला तू घर दाखवत होता ना ते बोट तुझ्या जिभेला लाव, ढेकर दिवशी. हा अहो 3 दिवसाचा ताण गेला आणि व्याकुळ झालेला आपला महाराज त्यानं चटकून असं बोट जिभेला लाव, जसं जिभेला बोट लावलं ना तसा ढेकरच दिला बोट, मोकळाच झाला. उदाहरण संपलं आपलं, घरी घेऊन जा, नाहीच काही करता आलं तर निदान देण्याचं घर दाखवत जा बरं, पडलाच टाइम आपल्यावर पुढे अडकून करायचा, निदान बोट चाटण्याचा तरी कार्यक्रम आपल्याला करता आला. आपलं जीवन देण्यासाठी मला का गाय उपकार करते, गंगा उपकार करते, माणसं उपकार करतात, कितीतरी उपकार सांगता येतील कितीतरी. तुम्ही बसला सगळे म्हणून सांगतो, माणसाने काय उपकार केले. ते भगतसिंहाला फाशीची शिक्षा झाली होती पोरांना, तुम्ही ऐकताय सगळे कर्णिभान मुलं ऐका, प्रत्येक आईला ऐका, प्रत्येक मुलीला ऐकाय. 23 वर्षाचा होता भगतसिंह आणि त्याला फाशीची शिक्षा झाली, तो जेलर आणायला गेला. तर तो योगेश महाराज जेलर आणायला ज्या वेळेला गेला ना त्यावेळेला तो भगतसिंह व्यायाम करत होतो. व्यायाम, अरे भो महाराज सूर्यनमस्कार बैठका व्यायाम चालला होता त्याचा, आणि त्या जेलरने डोक्याला हात लावला आणि जेलरला, हे भगत, अरे राजा व्यायाम काय करतो, बैठका काय मारतो, 1 तासानं फासावर जायचे. व्यायाम शरीरासाठी असतो, व्यायाम बॉडीसाठी असतो आणि शरीर जगण्यासाठी लागतं राजा. 1 तासानं मारायचे, फायदा काय आहे. जेलर म्हणला, काय उत्तर दिलं त्या भगतसिंहानं, जरा घरी घेऊन जा, कीर्तन सफल होईलाचं. भगतसिंह म्हटला, जेलर बरोबर आहे तुमचं, व्यायाम जगण्यासाठी बॉडीसाठी शरीरासाठी 1 तासाला तर मला मरायचं, माझा काय फायदा व्यायाम करून, बरोबर आहे. पण ते काय म्हटलं, जेलर ऐका ना, माझी आई मंदिरातल्या देवाची रोज पूजा करते म्हणे घरात, मंदिरातल्या देवाची पूजा करायला अशी टोपलीभर फुलं घेऊन येते. ऐका ना जेलर, आणि टोपलीतले सगळे फुलं देवाला नाही लागते, सगळे फुलं आणती देवाला, पण सगळे नाही वाट मग त्याच्यातले ताजं फुल बाजूला काढते, स्वच्छ फुल बाजूला काढते, ताजा आणि स्वच्छच फुल माझी आई तिच्या मंदिरातल्या देवाला वाट. मी लहानपणापासून पाहिलंय, माझी आई मंदिरातल्या तिच्या देवाला सुकलेलं फुल वाहत नाही, ताजच फुल वाहते. फक्त फरक एवढा बघा गेलं, माझ्या आईचा देव मंदिरातला आहे आणि माझा देव भारत माता. माझ्या आईचा देव मंदिरातला, माझा देव भारत माता आहे. ऐका ना जेलर, माझी आई जर तिच्या देवाला ताजं फुल देते, आता माझ्या देशासाठी मला जायचे, माझ्या देवासाठी मी असा सुकलेला म्हणून कसा जाऊ, नाराज म्हणून कसा जाऊ, व्यायाम करून जाणार, बॉडी बनवून जाणार. काय आश्चर्य आहे महाराज. वयाच्या 23व्या वर्षी पोरगा तो व्यायाम करून फासावरती गेला रे. उपकार केला महाराज मातीवर घनात ठेवा. का आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, ऋषी जगीनं लागलं घडली देवी प्रीत. अरे ऐका रे देशापायी सारे विसरू माया ममता नाती, देव देशान धर्मापायी प्राण घेतलं हाती. लक्षात ठेवा, उपकार केला मला. मग भगतसिंहाने केलेला उपकार मला सांगता आला तुम्हाला, की त्यानं व्यायाम करून देशासाठी योगदान दिलं. मला गंगेचा उपकार सांगता आला तुम्हाला, तिने पाणी दिलं. मला तुम्हाला गाईचा उपकार सांगता आला, तिने दूध दिलं, शेण दिलं. मी तुम्हाला शेतकऱ्याचा उपकार सांगितला, आपल्या जवळची भाकरी दिली. माझ्याकडे बघा, ऐका रे
आतापर्यंत जेवढे उदाहरणं दिले 8:15 वाजलेत ऐका एवढ्या वेळात तुम्हाला जी उदाहरणं सांगितली ती सगळी मला सांगता आली गाईनं हे केलं गंगेनं हे केलं माणसानं हे केलं ऐका ऐका पण जगात हे जे उपकार मी आतापर्यंत सांगितले हे सांगता येतात पण एक उपकार महाराज म्हणतात सांगताच येत नाही अभंगाचं पहिलं चरण काय सांगू गाईचा सांगता आला गंगेचा सांगता आला भरस्याचा सांगता आला पण आता काय सांगू आता संतांचे उपकार सांगता येईल खरं सांगा तुम्ही सगळेजण आपण इथं बसलो तर आपल्या आईने आपल्याला जन्म दिला आपल्या बापाच्या रक्तातून आपण जन्माला आला काय दिलं म्हणजे माय बापाचे उपकार करतील सांगू अभ्यास करताना काल एक मुली सापडली मला खूप गोड नाथरायांच्या भागवतात सापडली खूप गोड शिकण्यासारखी नाथ महाराज म्हटले ज्याला कुणाला पृथ्वीच्या 2 प्रदक्षिणा मारायची पृथ्वी नगर जिल्हा नाही आता नगर जिल्हा फिरणं होणार नाही तुमच्या जगातला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आहे क्षेत्रफळ दृष्टीने पार आमच्या बीडकडे पार इकडे कल्याणकडे इकडं पुण्याकडं तर इकडं पार तिकडं खाली लगेच नाशिककडे एवढा मोठा जिल्हा आहे तुमचा त्या जिल्ह्यातलेच अजून 100 गावं झालेले आहे आमची महाराष्ट्र धरून झालं डायरेक्ट जागा नाही आमच्या पृथ्वीची प्रदक्षिणा कधी मारणं होईल अमेरिका ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका 2-4च माहिती आहे तुम्हाला मी शाळा कमी शिकलेले तुम्ही नाही शिकलेले का तुम्हाला माहिती आहे ना किती देश आहेत सांगा बरं सगळं जग फिरणं सोपं असतं पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्याचं पुण्य सोपं आहे का ऐका पण 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा बरं का 3 एका वेळेला झाला 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं एक पुण्य वाराणसीला गेले ना कधी काशीला तर काशीमध्ये तुमचा पाऊल पडला की तुमचं पाप निघून जाईल आणि काशीला जर तुम्ही राहिले तुमचा योगायोगाने मृत्यू झालाच तर मोक्ष देऊन उदार काशी होय कीर परी वेचने लागे शरीर ते गावे मेला तर मोक्ष मिळतो अशा काशीच्या 2 लक्ष प्रदक्षिणा मारल्यावर किती पुण्य मिळतो अपरिमित अद्वितीय सांगता येत नाही एवढं पुण्य ऐका 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं एक पुण्य 2 लक्ष प्रदक्षिणा काशीच्या तेवढं पुण्य कधी मिळतं माहिती का तुम्हाला कधी ओवी सांगतो मग लक्षात येईल तुमच्या ऐका 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियसी ओवीने काय का 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियसी 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी ऐका 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियसी 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी एक नमस्कार करिता मातेसी इतुके पुण्य हो रोज जर तुमच्या आईला तुम्ही तुमच्या आईच्या पुस्तकाला दर्शन करून निघाला तर एवढं पुण्य एका वेळेला पदरात पडतं बघा बघा आता उद्यापासून एवढं करा
एवढं पुण्य पाठात पडतो. माय घरी आहे ना, बसलेली आहे ना, काहीच करू नका. तिच्या पायाला निघा. तुम्हाला खोटं वाटत, योगेश महाराज मला आल्यावर म्हणत होते, बाबा काय तुमचा आवाज होईल, काय तुम्ही गाता, तुम्ही काय भासत राहता, तुम्ही गोड कीर्तन करता, महाराष्ट्र तुम्हाला मानतो, काय कारण. मी त्यांना आज सांगतो, सगळ्या कीर्तनात सांगतो, माझ्या जीवनात मी एकच काम करतो. आमच्या आप्पा महाराजांना विचारा, मुक्काम कुठंच करत नाही. कीर्तन झालं की घरी जातो, माझ्या आईचं दर्शन घेतो आणि मग दुसऱ्या दिवशी कीर्तनाला घेतो. खरंच सांगतो, आईसाठी उपकार कोण करू शकतो बरं आपलं? खरं सांगा, कोण करू शकतो? एक कवी म्हणतोय बघा, आई ग थोडं तुझे आई ग थोडं तुझे नऊ महिन्यांनी नऊ दिवसांनी, नऊ महिन्यांनी नऊ दिवसांनी जन्म दे. नऊ महिन्यांनी नऊ दिवसांनी तिने जन्म दे. देऊनी थोडा आई ग आई ग असून माझा स्वभाव व्यर्थ, असून माझा स्वभाव व्यर्थ, तुझे देऊनी थोडं मला संस्कार. आई ग थोडं तुझे आई ग थोडं तुझे. किती गोड कविता आहे, आम्हाला शाळेमध्ये शिकवतो. हे गोड, फार सुंदर, हे गोड कविता होते आई वर्ग महाराज. सावळी ग माझी आई, सावळी ग माझी आई, मला किती ओळखली. सावळी ग माझी आई, मला किती ओळखली. जगा हो एखाद्या मंदिरातला जसा दिवा भिजावा, नंदादीप जसा भिजून जावा, तसं आपल्या आई जीवनामध्ये नसतं की दुःख होत असतं. खूप प्रेम करते बरं, काही लक्षात ठेवा. खरंच सांगतो, अंबरुनी वासराला, अंबरुनी वासराला चालते जरा काळ बदलला, संगीत बदललं, कविता बदललं. मास्तर पूर्वीचा आई शिकवायचा, बाप शिकवायचा, मंदिर शिकवायचा, खूप गोड. आता नाही. आताचे आमचा पोरगा साजूला आहे योगेश महाराज. शाळेतून आला एक दिवस मी त्याला विचारलं, अरे राजा मास्तर कविता शिकवतो मला. हो म्हटलं, मन बघ त्यांना सगळं जाणी जाणी एक पप्पा एक शुगर म्हणूच नको म्हटलं. मराठी नाही येत का?
मराठीला भारी येते म्हटलं, आईची येते म्हटलं मला. आईची कविता येते तुला? लय आनंद झाला मला. मी आईवर बोलणार महाराज म्हणून बरं म्हटलं राजा. आणि त्याला लगेच सुरू केलं महाराज. आता नेमकं आईची म्हणल्यावर माझी आई बसली ऐकायला, माझी बायको बसली, मी बसलो, तिघ जण स्वतः आणि अशी माझ्याकडे बघा. आणि कोणगा कविता म्हणायला लागला, पप्पा सांगा कुणाचे आणि पप्पा माझा मनीचे, मनी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. लागली माझ्याकडे पाय, मी लागलो तिच्याकडे पाहायला आणि आई बसली. आणि ते एवढं झाल्यावर मला दंड निघाला अप्पा महाराज. मी खालून कोरस केला त्याला, लेकर कन्या काय कविता हे का काय असलं ऐकत असतात का? तुम्हीच ऐका. गोड असायचं महाराज, खूप गोड हो. एखादी माय ना माय, नवरा जर तिचा दारू पिणारा असला ना, दारू पिणारा एखादी माय दारू पिणारा असला ना, कधीच बापाकडे जात नाही. माझा ऐका, तुमची आई काय असते कळेल बघा तुम्हाला. एखाद्या आईला जर दारूला नवरा मिळाला ना, इतकी वाईट परिस्थिती असते तिची, तुम्ही कधी पाहिलं नसेल. पण कधीच ती माय बापाकडे जात नाही, कधीच जात. नांदायला आल्यापासून बापाच्या दारात जात नाही. दारुड्याच्या पदरामध्ये घातले ना तशीच राहते महाराज, तुझीच राहते, तशीच जगते महाराज. 2 ठिकाणी बांधलेलं लुगडं बांधून घालते, पण बापाच्या दारात जात नाही. सांगणारे पोरांनी, तुमच्या माझ्या वहीला, तुमच्या माझ्या पुस्तकाला, तुमच्या माझ्या शाळेला पैसे कमी पडले ना, मग ती माय कधीच बापाकडनं गेलेली बापाच्या दारात जाते. बापाला हात जोड, ए बाबा पडते पाया तुमच्या बाबा, काय मागणी मागू बाबा रे. बाबा मी नाही आलो तुमच्याकडे. दारुड्या नवरा मला मिळाला माझ्या भाग्याने. मी कधी तक्रार केली नाही. शिवाय लाकडीवर राहिले बाबा. बाबा एकच लुगडं वापरलं बाबा, फाटलेलं घातलं बाबा. नको बाबा, मला तुमचं काही नको, माझ्या भावाचं पण काही नको. जरी अधिकाराने मी तुमची मुलगी असते ना बाबा, काही नको मला बाबा. पण बाबा एवढा माझा मुलगा डॉक्टर होतो, माझा मुलगा चांगल्या शाळेला जातोय, आणि त्याच्या शिक्षणाला पैसे कमी पडतात ना, थोडेसे पैसे द्या, हे तुमचे व्याजासहित परत करेल. परत पाया तुमच्या बाबा, काय मागणी मागू बाबा. तुम्ही मला धार केवळा बाबा, तुम्ही मला आधार, तुम्ही मला आधार. ओ बाबा तुम्ही मला आधार. ओ बाबा, हे बाबा तुम्ही मला आधार, तुम्ही मला आधार, तुम्ही मला आधार, तुम्ही मला आधार. बाबा तुम्ही मला आधार. विठाला रडते, हात पसरते. बाबा माझा मुलगा शिकतोय म्हणून. तुमच्या माझ्या वहिला पुस्तकाला पैसे आणते बघा, आहे फार उपकार करतो. सांगू सांगू एक बाळू नावाचा पोरगा रोज शाळेमध्ये जायचा, रोज शाळेमध्ये जायचं. आणि बाप लवकर निघून गेला होता. आईचा मुलगा शाळेत जायचा. शाळेतून एक दिवस आला, आईला म्हटलं आई आज शाळेमध्ये मला पोरांनी चिडवलं काय? आई किती उपकार करते याच्यासाठी सांगतो का? काय चिडवलं म्हटलं राजा? अरे म्हटले सगळे मुलं मला आज आंधळीचा मुलगा म्हटले, आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला. मग त्याच्यात काय वाईट झालं म्हटलं राजा? ए बाळा, ए राजा, मला एक डोळा नाही ना, म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणतात मुलं. त्याच्यात काय एवढं राग मानायचं? मग पोरगा म्हणायचं आई, हे आई तुला एक डोळा देवा का नाही देवा? आता पुढे विचारणं झालं.
हे आई तुला एक डोळ्यानं जग का दिसत नाही? हे आई तुझी दुसकी का दिसते? आई तुला डोळा का नाही? हे आई एका डोळ्यानं तू आंधळी का नाही म्हणायची? अरे राजा असं तुला प्रश्न विचारत असतात का? झाली बाबा आंधळी राहू दे, जग बाबा कसं तरी जग असं सांगायची. ऐका माझ्याकडे रोज दिवस काढायचे. पोरगा शाळेतून आला की पोराची डोळकी विचारायचं आई आज पण पोर मला आंधळीचा मुलगा म्हणते. अरे मी आंधळी आहे ना, एक डोळ्यानं मला जग दिसत नाही ना बाया, म्हणून मला सगळं जग आंधळी म्हणतंय. हे राजा त्याच्यात काय वाईट नाही. 8वी 9वी 10वी 11वी 12वी पास झाला पोरगा, पण रोज आईला प्रश्न विचारायचा ना, देवानं तुला एक डोळा का दिला नाही? आई म्हणायची जाऊ दे रे राजा जाऊ दे रे. 12वीला त्या पोराचा महाराष्ट्र राज्यातून नंबर आला, शाळेत 1 नंबर आला. इतका आनंद झाला आईला. सुमन नाव होतं त्या आईचं. सगळ्या गावात धावायला लागली आणि ती सुमन म्हातारी एक डोळ्यानं आंधळी असणारी सगळ्या गावातून कुणाकडून 10 रुपये 5 रुपये आणले आणि कुणाला पेढे वाटायला लागली, कुणाला बॉक्स वाटायची, कुणाला माझा मुलगा पास झाला, माझा मुलगा पास झाला, माझा मुलगा पास झाला, राज्यातून नंबर आला, आपल्या गावाचं नाव केलं. हो माझा नवरा लवकर निघून गेला पण माझा पोरगा माझा आनंद झाला. सगळ्या घरात गावाला तिने पेढे वाटले. ऐका ना आईचे उपकार ऐका. गावातल्या सगळ्या शाळेतल्या सरांनी एवढा चांगला पोरगा महाराष्ट्र राज्यातून आपल्या शाळेतून आला म्हणून सगळ्या शाळेतल्या मास्तरांनी त्याचा सन्मान केला. मोठं व्यासपीठ लावलं, साऊंड लावला, हार लावले, फुलं लावले आणि त्याला पुष्पगुच्छ, त्याला सन्मान चिन्ह, त्याच्या अंगावर कपडे, त्याला शाल द्यायची. गरिबीचा पोरगा एवढा श्रीमंत झाला, एवढा चांगल्या मार्गाने पास झाला, एवढं त्यानं नाव केलं. एका आंधळ्या आईचा पोरगा आपल्या गावातल्या राज्यातून नंबर आला, त्याचं स्वागत करायचं ठरवलं. माझ्याकडे बघा आणि वाऱ्यासारखी बातमी त्या आंधळ्या आईच्या कानावर आली की माझ्या राजाचं स्वागत होणार आहे, माझ्या एकुलता एक बाळाचं सन्मान होणार आहे. लहान डोळे भरून आले तिचे, आनंद झाला. आणि पोरगा घरी आला योगेश महाराज आणि पोरगा आईला म्हटलं आई खबरदार माझ्या स्वागताला तू तिकडे व्यासपीठाकडे यायचं नाही. आई तू जर तिकडे आली ना तर बघ ते बोट करतील मुलं, ती बघ आंधळी आली, ती बघ दुचकी आली, ती बघ तुझी आई आंधळी. आई मला पोरं चिडवतील, आई तू यायचं नाही. म्हणते अरे राजा एवढा चांगला सोहळा तुझा होणार आहे, पाहू दे रे मला, एका डोळ्याला पाहू दे रे, मला आनंद घेऊ दे रे. नाही आई माझ्या सत्कार सोहळ्याला तू यायचं नाही. तू जर आली नाही आई मी जन्मभर तुझ्याशी बोलणार नाही. आई म्हातारी बिचारी घरातच बसली, रडायला लागली. आनंदाचा दिवस उजाडला होता पण पोरगा नको म्हटलं. माझ्याकडे बघा या उदाहरणातून आपल्याला अभंगामध्ये जायचे खूप गोड आहे. काय शिकायचं तुम्हाला पहिलं चरण याच्यासाठी सांगते. ऐका ना फार गोड आहे. राजा येऊ दे रे मला. नाही आई तू यायचं ना. सत्काराचा दिवस उजाडला, सगळी तयारी सुरू झाली. माईला दम नाही निघाला. आई दम निघाला. तिला वाटलं मी लांबून कुठून तरी पाहिजे. सत्कार सुरू झाला, तोफा वाजायला लागल्या, बाळाचं नाव घेतलं गेलं, त्याला सन्मानानं हार घातला गेला, त्याच्या गळ्यात शाल पडली, त्याला सन्मान चिन्ह, त्याच्या अंगावर पुष्पाची वृष्टी झाली. वा बाळू सगळं गाव कौतुक करायला लागलं. आईला पाहण्याची इच्छा झाली. पोरानं सांगितलं होतं आई यायचं ना. मागच्या शाळेच्या भिंतीकडून माईनं अंधारातून बॅटरी लावून पोराला पाहायला प्रयत्न केला. एका मास्तराची नजर नेमकी आईवर पडली आणि त्या मास्तराने माईवर आईचं नाव घेतलं. मुलगा घडलाय त्या अर्थी आई पवित्र आहे. आईनं व्यासपीठावर यावं, ती भिंती समोर आई आहे. नाविलाजानं आईला व्यासपीठावर जावं लागलं. आईचाही सन्मान झाला पण बाळालाही आवडलं नाही. खूप राग आला. सांगितलं होतं म्हटलं मी आईला की तू यायचं नाही. रागानं आप्पा महाराज बाळू गावात सोडून निघून गेला. आईला वाटतं येईल 2-4 दिवसांनी. अशी बरीच पोरं आहेत बरं की आजच्या काळात या काळात जिवंत आईला बोलत नाही. खरंच हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तुम मत भूलना, चाहे लाख कमाई धन दौलत बंगला कोटी बनाया, चाहे लाख कमाई धन दौलत बंगला कोटी बनाया, मिला नहीं खाकर सराज को तू मत भूलना, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. रडू नका हो. गेल्यावर नका 5 लाख खर्च करू, गेल्यावर नका 1 लाखाचं श्राद्ध घालू. जिवंत आहे नाका नका रडू.
खूप कष्टाने उभं केलंय तुम्हाला तुम्ही. ऐका रे, आता बाळ्या येईल असं वाटलं. बाळ्या गाव सोडून गेला होता, तालुका जिल्हा राज्य देश सोडून गेला. तब्बल 15 वर्ष नाही आला. किती? 15 वर्ष नाही आला. म्हातारी आता थकून गेली, दमून गेली, मरून गेली. पोरगा नाही आला, मरून गेली. 20-30 वर्षानं बाळा मोठा साहेब झाला आणि काहीतरी कामाच्या निमित्तानं त्याला महाराष्ट्रात यावं लागलं. नेमकं काम ज्या तालुक्यात होतं तेच त्याचं गाव. गावात काम करून निघाला तर त्याला कोणी ओळखत नव्हतं. ते जुनं घर दिसलं, घराच्या दरवाजापर्यंत गवत वाढलेलं होतं. जुनी शाळा आठवली, तो सत्कार आठवला, आई आठवली. आता आई नव्हती. चालत चालत त्या घराजवळ आला. माझ्याकडे बघा, त्या गवतातून वाट काढत दरवाजाची कडी उघडली आणि आपल्या आईची काही आठवण मिळते का म्हणून घरामध्ये गेला. तर असं एका भिंतीच्या कोपऱ्याला त्याच्या बापाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो लटकवलेला होता आणि त्या फोटोच्या खालच्या फळीवर पांढऱ्या आकाराचा म्हणजे गोल आकाराचा एक पांढरा कागद त्याला समोर असं दिसला. त्या कागदावर काहीतरी वाक्य लिहिलेले दिसले आणि त्या बाळ्याने तो कागद आपल्या हातामध्ये घेतला. जसे सगळे तुमचे कान माझ्याकडे ना, आता फक्त 5 मिनिटं ठेवा बरं का. असा पांढरा कागद त्यानं हातामध्ये घेतला आणि त्या कागदावरती काय लिहिलंय म्हणून वाचायला सुरुवात केली. तर त्याच्यावर लिहिलेलं होतं, विनंती विशेष बाळू, मी तुझी आंधळी माय. अरे, माझ्या आईने काहीतरी लिहिलंय, माझ्या आईला मला काहीतरी सांगायचंय. आता बाळ्या वाचायला लागला. त्या पत्रामध्ये गेला, त्या चिठ्ठीमध्ये गेला. तुम्ही जसे सगळे माझ्याकडे पाहताय ना, तसं तो आता कागदाकडे पाहायला लागला. लिहिलं होतं, बाळू, तू माझ्यावरती नाराज होऊन निघून गेलास. मी तुझ्यावरती मात्र नाराज नाही. मी यायला नको होतं राजा, माझंच चुकलं बघ, मला माफ कर राजा. पण कधी जर हे कागद चिठ्ठी तुझ्या हातात पडली तर मला माफ कर. या चिठ्ठीमध्ये तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर मी लिहिलंय. हा, काय प्रश्नाचं उत्तर लिहिलंय आईने? आता आणखी खाली वाचायला लागला. लिहिलं होतं, राजा, 7वी पास झाल्यापासून तर तू निघून जाईपर्यंत शाळेतून आला की मला एक रोज प्रश्न विचारायचा, आई तुला देवाने एक डोळा का दिला नाही? आई तू एका डोळ्यानं आंधळी का? या आई तू एका डोळ्यानं दुचकी का? रोज तुम्हाला विचारायचं. मी तुला कधी सांगितलं नाही, आज सांगते बघ बाळ्या. बाळ्या, खरंच ईश्वराने मला 2ही डोळे दिले होते. मी खरंच आंधळी नव्हते. हे राजा, 2ही डोळ्याने मला जग पाहता येत होतं. मी ज्या गावात जन्माला आले ना, तिथं मला 2ही डोळे मिळाले होते. तुझ्या बापाबरोबर माझं लग्न झालं. तुझ्या बापाला दारूचे व्यसन लागले. तुझा बाप लिव्हर खराब होऊन मरून गेला. पण माझ्या पोटामध्ये जाऊश ठेवून गेला. तू जन्माला आला. डॉक्टरने मला सांगितलं, आई तुम्हाला खूप छान मुलगा झालाय, खूप राजस कुमार आहे, खूप गोरा आहे, इतका छान आहे दिसायला, खूप छान आहे, काय त्याचे केस आहेत, काय त्याचा चेहरा आहे, काय त्याचं नाक आहे. मला इतका आनंद झाला बाळ्या. मी आनंदाने फुलून गेले की आता माझ्या काठीचा आधार आला. जाऊ द्या, माझा नवरा लवकर गेला, पण माझ्या लेकरासाठी मी जगेल. आनंद झाला, पण आनंद जास्त वेळ टिकला नाही रे. कारण डॉक्टरांनी दुसरी एक अशी घटना सांगितली, आई पोरगा खूप सुंदर आहे, पण तुमच्या पोराला एका डोळ्यानं जग दिसणार नाही. तुमचा एक डोळा तुमच्या पोराचा निकामी आहे. त्याच्या डोळ्याला दुसरा डोळा बसवण्याचा प्रयत्न केला, पण तुमचा आणि त्याचा एकच रक्तगट आहे, दुसऱ्याचा डोळाही बसत नाही. म्हणून डॉक्टरांनी मला म्हटले, तुमचा पोरगा डोळ्यानं जग पाहू शकत नाही, त्याचा एक डोळा अंधारा राहील. मी डॉक्टरांना म्हटले, नको डॉक्टर, असं करू नका हो. माझा पोरानं जग पाहिलं पाहिजे तर 2ही डोळ्यानं पाहिलं पाहिजे. माझा मुलगा 2 डोळ्याचा पाहिजे. नाही नाही नाही, होणार नाही आई, काय करावं लागेल त्याच्यासाठी? डॉक्टरांनी सांगितलं, ऐकाल आई, या समयाला, आत्ता या समयाला लगेच तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल बघा आई. आणि तुमचा एक डोळा काढून तुमच्या या लेकराला बसवावा लागेल, तेव्हा तुमचा पोरगा जग पाहू शकेल. ऐकणारे बाळा, मी डॉक्टरांना होकार दिला. डॉक्टरांनी माझं ऑपरेशन केलं. माझा हा डोळा काढला. लहानपणीच तो डोळा तुला बसवला. तेव्हापासून रे जग मला आंधळी म्हणायला लागले. तेव्हापासून रे लोक मला आंधळी म्हणायला लागले. आता बाळा रडत होता. रडून रडून पत्र भिजून गेलं होतं. पत्रातले कण आता खाली पडत होते. चिठ्ठी संपून गेली होती. माफी मागायला आई राहिली नव्हती. माफी मागायला आई राहिली नव्हती. तो कसा रडत होता, मोठ्या मोठ्याने रडत होता. आई म्हणून हंबरडा फोडून रडत होता. का नव्हतं त्याला? हा डोळा माझा नाही,
हा डोळा माझ्या आईने दिलेला आहे. अरे किडनी गेली तर किडनी देणारी माय, तुमचा डोळा खराब झाला तर डोळा देणारी माय. तुकाराम महाराज असं का म्हटले नसतील? काय सांगू आता आईचे उपकार. किती प्रेम करते आई. आई झालात ना, एवढं प्रेम जर माय करते, आईचे पण उपकार सांगता येत नाहीत ना. तुकाराम महाराज का म्हटले नसतील? का असं म्हटले? काय सांगू आता संताचे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आई उपकार करते, आई प्रेम करते, पण कुणावर? आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा स्वतःच्या लेकरावर आपुलियाचा कळवळा. जेवढ्या आया बसल्यात नाही तर तिला विचारा तिला काय आवडतं. तुम्ही माझं बाळ. मी नाही सांगत मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती तुह विसरी आपुला जवळी घेता शिन गेला लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त जैशी तैशी माय बरी मानाल त्या माना येरी. आईसारखं प्रेम कोणी करत नाही, पण आपल्या लेकरावर दुसऱ्याच्या नाही. आपल्याच. मी असेल काय, कुणी असेल काय, सगळ्याचा जीव कोणा लेकरावर आहे? आपल्या. आमच्या संतांचा असं नाही. मला पटणार नाही. का आईचे उपकार सांगता येतात पण संतांचे सांगता येत नाही? त्याचं कारण सांगतो. या विश्वाची आई आहे माझी ज्ञानोबा. विश्वाची माऊली. विश्वाची माऊली झाली का? टाकेमध्ये झोळी अडकायची, गावात मधुकरीला जायची. लोक घेत नसायचे. गावातल्या लोकांना सांगून गेलेला असायचा विश्वभा माऊलीला द्यायचं नाही. बघा त्रास द्यायचं नाही माऊलीला, अजिबात द्यायचं नाही. माऊलीला द्यायचं नाही म्हणून सांगून गेलेला काका. माऊलीला तर माऊली स्वतःच्या पोटासाठी जात नाही. मुक्ताबाईसाठी जायची. सोपान काकासाठी नाही, निवृत्ती दादासाठी नाही. 6 वर्षाची मुक्ताबाई आहे आणि तिच्या पोटात अन्न नाही आणि माझ्या बहिणीला भूक लागली म्हणून काके झोळी अडकायचे आणि गावातल्या लोकांना मधुकरी द्यावं द्यावं म्हणायचे आणि गावातले लोक देत नसायचे. देण्याची इच्छा होती पण विसोबा सांगून गेलेला असायचा, संन्यासाची कार्टी आहे, द्यायचं नाही. ऐका ना, कुणाला तरी मावशीला दया यायची आणि तिला माऊलीच्या झोळ्यामध्ये पीठ टाकायचे आणि माऊलीला आताचा जो घाट आहे ना, त्या घाटाच्या रस्त्याला लागलो की त्या विसोबाने आडवा यायचे. ज्ञाना कशाला आलताच गावात? काका माझ्यासाठी नाही, माझ्या दादासाठी नाही, माझ्या काकासाठी नाही, पण माझ्या मुक्ताबाईसाठी, बहिणीसाठी एक भाकर चालवली बघा, एक भाकरी सुटली. एवढं मला नेऊ द्यावं. कोणी म्हणावं हे ज्यांनी विश्वाचं ज्ञान समाजाला दिलं त्यांनी हात जोडावे. म्हणून आपण लय अभिमानात जाऊ नका. लई यायला लागलं म्हणजे माझायचं नसतं. मला लई कीर्तन आली म्हणजे काय लगे बॉस नाही झाले तुम्ही जगाची. इथं ज्याचं ज्ञान आहे ज्ञान तो हात जोडतोय. काका काका माझ्यासाठी जातो, माझ्या बहिणीसाठी. आणि त्या ज्ञानोबायांची ताकद ती झोळी हिसकावून घ्यायची विसोबाला आणि त्या झोळीतलं पीठ मातीमध्ये टाकायचं. माझ्याकडे बघा. आणि मातीतलं पीठ पायानं माती मिक्स करायचं. मी गेल्यावर उचललं तर अर्धी भाकरी होईल. आहे का एवढी जगात वाईट बुद्धी कुणाची? काय वाईट बुद्धी आहे? पायाच्या बुटातल्या पायतनानं माती मिक्स करायचं पीठ. ऐका आता, का सांगतो? संतांचे उपकार सांगता येत नाही. भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही. पुढे ऐका, खापर खापर मांड करण्याची इच्छा झाली मुक्ताबाईला. मांड तर खापर लागतं, त्याला मडकं लागतं. खापर मिळू दिलं नाही विसोबाने. आणि कसं करतील मांड पाहिला आला. पुन्हा मांड कसं करतील पाहिला पण आला. लई लोक असे स्वतः तो होऊ द्यायचा नाही आणि कसा करतील ते पाहिलाय. पाहिला येतात लोक, खळ म्हणतात त्याला खळ. ऐका ऐका, तू आला पाहिला आणि मुक्ताबाईने त्याला लांबून पाहिलं. काका एवढ्या लांबून काय पाहता? जवळ या.
माझ्याकडे बघा. आणि ज्ञानोबाईंनी मुक्ताबाईनं त्याला आपल्या झोपडीमध्ये बसवलं आणि माऊलीच्या पाठीवरती भाजलेलं मांड मुक्ताबाईनं त्या विसोबाला खायला दिलं. कुणाला? अरे सख्या भावानं शेतीचा बाण जर कोरला नसतो, एक भरत बाण असतो, तो जर कोरला ना आपल्या भावानं तर जन्मभर त्याचं कोण पाहत नाही. आपण तिथं कोणाला भाकर द्यायची? ज्यानं भाकरीचं त्याला ऐकाय ना, ज्यानं खापर मिळू दिलं नाही. मुक्ताईने बोध खेच राशी केला, तेने नामयाला बोधी येले. मुक्ताबाई त्याची गुरु झाली महाराज. कुणाची? ज्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही त्याची. अरे ज्यानं खापर मिळू दिलं नाही त्याला जवळ बसवलं. जे खवांची गणपती सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. कोण म्हणतंय? ज्याला भाकर मिळू दिलं नाही तो, ज्याला मळकं खापर मिळू दिलं नाही तो म्हणतो विसोबासाठी तसा नाही राहिला पाहिजे, विसोबासाठी संत झाला पाहिजे. अरे ज्यानं त्रास दिला, अपकार केला, त्याला आपल्या पंक्तीला बसवतात आणि त्याला संत बनवतात. असा उपकार जगात कुणाचाच नाही. म्हणून काय सांग आता आपल्या आईना संतांनी वैरावर केलाय. वैरावर रामेश्वर भट्टासारखा देऊळगावासारखा तुकोबारांना कोणी दिला? रामेश्वर भट्टांनी तुकोबारांचे अभंग बोलवले. तुकाराम महाराजांकडे गार भावते गार भाऊन तुकोबारांची मिरवणूक काढली. डोंगरावर बाई पाठवली, अंगावर उकळतं पाणी टाकलं, तो गावातून काठीने मारलं. तुकाराम महाराज कुणी त्रास दिलाय? हा गावाने. तुकाराम महाराजांनी उपकार कोणावर केला? धन्य देव होगा. तुकाराम महाराजांनी देव कुठं आणला? देऊला. बरं मला तुम्ही सांगा, आळंदीतल्या लोकांनी त्रास दिला ज्ञानोबाईला? ज्ञानोबाई कुठे येतात? धन्य आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. तिला पुण्यभूमी बनवलं का? संत अपकार्यावर उपकार करतात. काय सांगू आता, संताची उपकार सांगता येत नाही ना. एवढा समाज जमलाय आज इथं गोड मंडळी. कधी पाहून उभाजी कळलं नाही आपल्याला. एवढं कीर्तन धंदे आपले. उपकार शब्दाचा अर्थ जरा जाणून घ्या. नाही किती वेळचं सांगतो, असे उपकार करत चला. महाराष्ट्रामध्ये मी आल्यानंतर ज्यांच्याकडे चहा घ्यायला गेलो ना, ते आमचे दादा, त्यांच्या घरामध्ये ते श्रीमान योगी नावाचं पुस्तक मी पाहिलं. खूप आनंद वाटतो. महाराष्ट्रभर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात गेला तर तिथं अपूर्व महाराज सापडेचं कीर्तन झालं नाही असा जिल्हा सापडायचं नाही तुम्हाला. खूप कीर्तन केली. डायरीमध्ये जागा नाही माझं. रोज 2 कीर्तन आहेत बघा. आजपासून ते मार्चच्या 9 पर्यंत माझी डायरी रिकामी नाही. रोज रात्र गेलेलीची पण सकाळी पण गेलेली आहे. हे माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला, पण एक कीर्तन करत असताना, अभंग सांगत असताना लोक मला कीर्तनाला का बोलवतात त्याचं कारण आहे. मी कीर्तनामध्ये रोज छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातला एक मावळा सांगतो. रोज सांगतो. आज एवढा सुंदर समाज जामगावला जमलाय, थोडी तरणी बाळ मुलं आहेत. एक वर्षभर तुमच्या डोक्यातून हे उदाहरण जाणार नाही. उपकार कशाला म्हणतात ऐका. उपकार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये एक संकट आलं बघ. त्या संकटाचं नाव शुद्धी जोर होतं. गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर. 2 बाजूला 2 पालख्या काढायच्या होत्या. एका पालखीमध्ये शिवा नावे बसवायचा होता. तो राजांसारखी दाढी राखून होता, त्याला एका पालखीमध्ये बसवायचं होतं. राजांना घेऊन बाजीप्रभू 450 मावळे घेऊन विशाळगडावरती जाणार होते. इतिहास खूप गोड पण लक्ष देऊन आहे का. आता तो 2 बाजूला 2 पालख्या का काढायच्या होत्या? कारण 42,000 सैन्यानं राजांना वेढा दिला होता. किती संकट होतं? 42,000. आणि गडावरती 1200 मावळे होते. माझ्याकडे बघा, 1200 मावळे गडावर होते. संकट 42,000चं होतं. आपल्याला 2020 मध्ये 3 महिन्याचा लॉकडाऊन होता. त्याच्यानंतर तुम्ही पाळला नाही लॉकडाऊन. एवढाच ओरिजिनल. त्याच्यावर सगळ्याला माहित झालं काय होते.
3 महिने मात्र गायच्या 40 रुपयाला जाते बघा. कठीण काम झालं होतं. इतका भयानक कडक लॉकडाऊन होता पण आपल्याला मोबाईल होता. सगळ्यात जास्त पैसे जर कुणी कमवले लॉकडाऊन मध्ये तर जिओ. 8 अब्ज रुपयाचा बंगला जिओ कंपनीच्या मालकानं काल अमेरिकेला बांधला. तुम्हाला कसं काय माहिती, मी पेपर वाचतो रोज.